वेड भाग 14. थँक्स, याची गरज होती यार. साईराजच्या हातातून कॉफीचा मग घेतच निनाद म्हणाला, जिथे बोलायला पाहिजे तिथे तू बोलत नाहीस, नंतर रडत बसायचं. काय लेका तू पण. साईराज निनादच्या गळ्यात हात टाकतच त्याला चिडवू लागला. तू खडूस खरंच तुझा मित्र आहे का? निनादने विचारलं. ए हॅलो, माझ्या मित्राला खडूस नाही बोलायचं. एक कप कॉफी कुठे तुला दिली, तू लगेच माझ्या मित्राला खडूस बोलायला लागलास. साईराज निनादला राग दाखवू लागला. सत्य ऐकणं तुझ्या कानाला जड जात असेल, पण जे मी बोललो तेच सत्य आहे आणि त्यात थोडं तथ्य पण आहे. जर तू ही कॉफी मला देऊन तुझ्या मित्राची खोटी स्तुती करायला सांगणार असशील तर धर तुझी कॉफी. माझ्यासाठी मी दुसरी कॉफी घेतो. निनाद कॉफीचा मग साईराजच्या हातात पुन्हा सोपवतच म्हणाल, मी आणलेल्या कॉफीची काही इज्जत आहे का नाही? साईराजने निनादला विचारलं. अन्न परब्रह्म आहे म्हणून घेतो, असं म्हणत निनादने साईराजच्या हातातून कॉफीचा कप घेतला आणि तो तिथून जाऊ लागला. अरे लेका ऐक तर. साईराजने त्याची वाट अडवली. मिस्टर साईराज साठे, तुमचा मित्र बॉस असताना तुम्ही काम नाही केलं तरी चालेल, पण आमचं तसं नाहीये. वेळेवर काम नाही करून झालं तर तो हिटलर माझ्या डोक्यावर उभं राहून ब्रेकडान्स करत बसेल. निनाद म्हणाला. परत हिटलर बोललास तू त्याला? साईराजने कपाळघडी घालतच विचारलं. स्त्रीला कोणी काही बोललेलं त्याला आवडत नव्हतं. मगाशी तू त्याला माठ बोललेलास, त्याचं काय? निनाद भुवया उडवतच त्याला विचारू लागला. तू माझा जिगरी यार आहे रे लेका, मी काहीही बोलू शकतो. साईराजने म्हटलं. तू माझा जिगरी यार नाही रे मर्दा, मी पण काहीही बोलू शकतो. निनादने साईला त्याच्याच सुरात उत्तर दिलं. तुझं पण बरोबर आहे, पण चुकी तुझीच आहे ना. एवढं कोण घाबरतं बॉसला? साईराजने निनादच्या गळ्यात हात टाकतच त्याला विचारले. माझे इतकं कोणी घाबरत नसेलही, पण मी मात्र खूप घाबरतो. पण तू मला सांग, तो खडूस तुझा मित्र कसा झाला रे? बघावं तेव्हा तोंडावर 12 वाजलेले असतात. तू सोडून त्याला एक सुद्धा मित्र असेल यावर मला डाऊटच आहे. निनाद म्हणाला. डाऊट नाही रे, ती असलियत आहे. मला मित्र बनवायला भरपूर आवडतं. जसं मी ऑफिसमध्ये सगळ्यांना माझे जबरदस्ती मित्र बनवत फिरत असतो, तसंच त्याला पण बनवला, पण तो थोडं जास्तच माझ्या हृदयात उतरला. आम्ही दोघे 4थी पासून एकत्र होतो. त्यात आम्हा दोघांचा प्रॉब्लेम सारखाच, तो म्हणजे आम्ही दोघेही पाळणाघरात होतो आणि लकीली एकाच वर्गात. आई पप्पांना आमच्यासाठी वेळ नव्हता, सो आम्ही दोघं एकमेकांना वेळ द्यायचो. त्यात हा श्री म्हणजे एक नंबरचा भित्र मांजर. आता तुम्हाला रडवतो तसा तो अजिबात नव्हता. नेहमी दुसरे ह्याला रडवायचे आणि ह्याच्यासाठी मी दुसऱ्यांना रडवायचो. मला इतरांसाठी जे करायला जमतं ते मी नेहमी करतो. जसं मी ह्याच्यासाठी केलं, तसं तू पण माझ्यासाठी खूप काही करायचा. आता सांगत बसलो की तुझं काम बाजूलाच राहील. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही एकत्रच असायचो. कधी त्याचे आई पप्पा उशिरा यायचे तर कधी माझे, बट मोस्ट ऑफ द टाइम माझेच आई पप्पा उशिरा यायचे. पण जोपर्यंत माझे आई पप्पा यायचे नाही तोपर्यंत हे माठ मला सोडून जायचंच नाही. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त माझी कोणी काळजी घेतली असेल तर ती श्रीने. लहानपणीच तो माझा जिगरी झाला रे. आय लव्ह यू. माझं पहिलं प्रेम म्हणजे माझा श्री. साईराजने शेवटचं वाक्य जसं म्हटलं तसं निनाद एका विचित्र नजरेने त्याच्याकडे बघू लागले. ए लेका, तू समजतोस तसलं प्रेम नाही, दोस्तीवाला प्रेम. मला गर्लफ्रेंड होती, मी तसला मुलगा नाही जसा तू विचार करतोयस. साईराजने म्हटलं. कळलं ते, पुढे बोल. निनाद गरम कॉफीचा सुरका घेतच म्हणाला. पुढे काय बोलायचं? श्री थोडा त्याच्या फॅमिलीवर गेलाय रे. त्याचा स्वभाव, घरातील वातावरण आणि त्याचा स्वतःचा स्टेटस बघता तो त्याच्याबरोबरच्या लोकांसोबतच जवळचे संबंध ठेवणं पसंत करतो. तुला सांगू तर पुण्यात मी सोडून त्याने एकाला सुद्धा स्वतःच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही ठेवलंय. नाही बोलायला गेलं तर पुण्यात जवळपास तो 17 वर्ष तरी होता. त्याच्या नजरेसमोर कोणी ओळखीचं दिसलं तरी तो ओळख नाही दाखवत, असा त्याचा स्वभाव आहे. 10th पर्यंत मी त्याला बरोबर लाईनवर आणलेलं, पण नंतर तो परत बिघडला रे.
पण कितीही काही झालं तरी नाही विसरलं. मी त्याचा बेस्ट फ्रेंड आहे ना. तसं बघायला गेलं तर मी सुद्धा त्याच्या स्टेटसचा नाही, पण बचपन का यार और उसका प्यार सच्चे प्यार से भी बढ़कर होता है मेरे दोस्त. Cheers for the coffee. साईराज नीनादच्या कपावर स्वतःचा कप आदळतच म्हणाला, म्हणजे तू ऍक्सेप्ट केलंस तर तुझा मित्र खडूस आहे ते? नीनादने साईराजला कैचीत पकडले. हा, म्हणजे तुझ्या नजरेतून तो खडूस असू शकतो. माझ्या नजरेतून बघशील तर ही इज बेस्ट. हा, थोडासा इगो आहे त्याला, बट मी आहे ना इथे. तू टेन्शन नको घेऊस. तुला महिनाभर सुट्टी हवी आहे ना, मी मिळवून देतो. तू कॉफी एन्जॉय कर. साईराजने असं बोलताच नीनादच्या ओठांवर गोड हसू आलं. ह्या बाबतीत तो खडूस तुझं पण ऐकेल यावर डाऊट आहे मला. नीनादने नाराज होतच म्हटली, श्री, हा तुला खडूस बोलत होता आता. साईराज गंभीर चेहरा करतच नीनादच्या मागे बघून म्हणाला. नीनादने घाबरतच मागे वळून पाहिलं, पण मागे कोणी नव्हतं. तसा नीनादने सुटकेचा श्वास सोडला. घाबरट. नीनादच्या चेहऱ्यावर झळकणारे भीतीचे भाव बघून साईराज पोट धरून हसू लागला. नीनाद सुरुवातीला चेहऱ्यावर नाराजीचे भाव आणतच साईराजकडे बघत होता, पण नंतर मात्र तो सुद्धा हसू लागला. मैथिलीचा फोन नीनादला आला. साई, जस्ट अ मिनिट, माझ्या फियन्सीचा कॉल आहे. असं म्हणत नीनाद साईराजपासून थोडं दूर जात मैथिलीचा कॉल उचलला. येस स्वीट हार्ट. नीनाद प्रेमानेच तिच्यासोबत बोलू लागला. सॉरी, मी कामात थोडीशी बिझी होती. तुम्ही फोन करत होते? मैथिलीने विचारले. मला 15 दिवसाच्या वर सुट्टी नाही मिळत आहे ग, आणि असं काही होणार हे मला आधीच माहिती होतं, आणि मी तुला याबाबतची कल्पना सुद्धा आधीच दिली होती. नीनाद म्हणाला. इट्स ओके, नो इश्यू. मैथिली नरम आवाजातच म्हणाली. तिचा तो स्वर ऐकून ती थोडी नाराज झाली याची जाणीव नीनादला झाली. नाराज झालीयस? नीनादने विचारले. मैथिली काहीही न बोलता शांत बसून राहिली. हॅलो मैथू, नीनाद म्हणाला. नीनाद, मला आधीच थोडी भीती वाटते. त्यात तुम्ही तुमचं आजी पुराण सांगून मला खूप घाबरवले. आता तुम्ही फक्त 15 दिवस माझ्या सोबत असणार, मग मी एकटी कसं ऍडजस्ट करेल? नीनाद सोबत बोलताना मैथिलीला थोडं भरून आलं होतं. ए वेडाबाई, एवढ्याशा कारणाने कोण रडतं ग? आणि तसंही लग्न झाल्यानंतर थोडे दिवस तू माहेरी पण जाशील ना. म्हणजे आम्ही आमच्या ताईला तर घेऊन आलेलो म्हणून बोलतोय. आता तू मला सोडून माहेरी निघून जाणार, मग मी पण रडतो. नीनाद मैथिलीची मस्ती करतच म्हणाला. तुम्ही पण ना? मैथिली गोड हसली. अशीच हसत राहा. आता तू पण काम कर आणि मला पण करू दे. सकाळपासून माझं काहीच काम नाही झालंय. नीनाद म्हणाला. बरं, बाय. मैथिली उत्तरली. मैथू. मैथिली फोन ठेवणार तसं नीनादने तिला आवाज दिला. मैथिली हुंकारली. लव्ह यू, नीनाद म्हणाला. फोनवर एक वेगळीच शांतता असते. मैथिली लाजेने एकदम सुर झाली असते. बाय, थोडीशी लाजतच म्हणाली. ती काहीतरी वेगळं बोलेल अशी अपेक्षा नीनादला होती. बाय? लव्ह यू वर कोणी बाय बोलतं का ग राणी? नीनादने नाराज होतच तिला विचारलं. नीनाद, मी डेस्कवर आहे. सगळ्यांसमोर कसं? मैथिली आजूबाजूच्या डेस्कवर नजर फिरवतच म्हणाली. डेस्कवर नसतीस तरी कुठे बोलतेस तू? आज आधीच मूड खराब, त्यात तुझे अजून भर. काय बोलू आता? बाय. असं म्हणत नीनादने फोन कट करून टाकला आणि डेस्कवर बसून स्वतःच्या कामाला लागले. ते 3 शब्द बोलले असतीस तर काय झालं असतं? तू पण ना मैथू, थोडं अतिच करतेस. डेस्कवर स्वतःच्या डोक्याला हात लावून बसत स्वतःसोबतच ती भांडत होती. दादाचा फोन तिला आला. मैथिलीने लगेचच फोन उचलला. हॅलो, मैथिली म्हणाली. आईचं म्हणणं आहे की या शनिवार रविवार तू पुण्याला यावं. दादा म्हणाला. मग? मैथिलीने विचारलं. मी तुला न्यायला येतोय, पण इथे आल्यावर घराबाहेर पाऊल अजिबात टाकायचं नाहीस.
माझ्या मनात नसताना उगाचच कोणासमोर मला तुझ्यावर ओरडायला नको लावूस. जे करतोय ते तुझ्या भल्यासाठीच करतोय एवढं डोक्यात ठेव, कळलं? ऋषी थोडं दम देतच तिला बोलतो. मैथिली म्हणाली, परवा शुक्रवार आहे. मी रात्री न्यायला येतो, पण मी जे काही सांगितलंय ते लक्षात ठेवूनच इथे ये. आधीच डोक्याला ताप करून ठेवलंयस, अजून नको. आणि फक्त 2 दिवसच तू इथे राहणार आहेस. ऋषीच्या कठोर बोलण्याने तिला थोडं भरून येत. ठेवू? नम्रपणेच तिने त्याला विचारलं, कारण अजून त्याचं कडू बोलणं तिला सहन होणार नव्हतं. तिच्याच प्रश्नाचं उत्तर न देता ऋषीने फोन सरळ कट करून टाकला. इतक्या महिन्यांनी स्वतःच्या घरी जाणार म्हणून ती थोडी खुश झाली होती, पण पुण्याला जायचं म्हणून एक वेगळीच भीती तिच्या मनात निर्माण झालेली. दादाचं बोलणं कडू असलं तरी त्यात तितकंच तथ्य पण आहे. तसं पण दादा असताना कसलंच टेन्शन घ्यायची गरज नाही. स्वतःशीच ती पुटपुटली. मोबाईल हातात घेत तिने निनादला मेसेज करायला घेतला. आज भेटायचं? क्षणाचाही विलंब न करता ती त्याला मेसेज पाठवून सुद्धा दिली आणि तो काय प्रत्युत्तर देईल याची वाट बघू लागली. जवळपास तासाभराने कामाच्या व्यापातून थोडी मान वर काढत निनाद मोबाईल हातात घेतला. मैथिलीने केलेला मेसेज पाहून दिवसभरातील थकवा आणि मेंदूला जाणवणारा त्याचा त्राण कुठेतरी निघून जातो. निनाद, काम लवकर आटोपून तुझ्या ऑफिस जवळ हजर राहतो मॅडम. मैथिली, मी येते तुमच्या ऑफिस जवळ. निनाद, अजिबात नको. रस्ता चुकलीस मग रडत बसशील. मैथिली, तुम्ही मला न्यायला आलात तर 7 वाजेपर्यंत मला ऑफिसमध्येच बसावं लागेल. त्यापेक्षा मी कॅब बुक करून तुमच्या ऑफिस जवळ येते. निनाद, डिनर करूयात मग. मैथिली, घरी विचारून कळवू का? निनाद, घरून होच असेल ग राणी. आपण डिनर करूयात, मग मी तुला घरी सोडतो. आता पटकन कामं आटोपतो. ओके? मैथिली, ओके, लव्ह यू. निनाद, मैथू तूच चॅटिंग करतेस ना? मैथिली, लव्ह यू वर कोणी असे प्रश्न करतं का नवरोबा? मैथिली हसतच बोलते. तिने केलेला मेसेज वाचून निनादला भरपूर हसू येतं. निनाद, असा प्रश्न तर करत नाहीत, पण ह्याचं उत्तर काय देतात ते मी तुला भेटून सांग. आता मी काम करतो, बाय. मैथिली मेसेज करून झाल्यावर निनाद कामाला लागतो, पण मैथिली मात्र त्याने केलेल्या मेसेजचा अर्थ लावू लागतो. नक्की त्यांना काय बोलायचं होतं? स्वतःलाच ती प्रश्न करते. संध्याकाळी 6:30च्या दरम्यान साईराज आणि श्री सोबत घरी जायला निघतात. दोघेही लिफ्टची वाट बघत असतात. श्री साईराजला अँग्री लुक देत होता. आज मी जास्तच स्मार्ट दिसतोय का, जे तू मला एवढं टक लावून बघतोयस? स्वतःच्या केसांवरून हात फिरवतच साईराजने विचारलं. तू इथे एम्प्लॉई सोबत मैत्री वगैरे कुठे करत बसतोस? एकतर मी तुला माझ्या लेवलवर आणण्याचा विचार करतोय आणि तू मिडल क्लास माणसांसारखं बिहेव करतोयस. साईराजला नेहमीप्रमाणे लेक्चर देतच श्री लेफ्ट मध्ये शिरला. तू ही कॅसेट बंद कर रे लेका. आणि मी काय बोलतो ते ऐक. त्या नीलचं लग्न आहे, त्याला फक्त 15 दिवस सुट्टी देतोयस तू. लग्नानंतर हनीमून पण असतो. हनीमून बद्दल तुला काहीही माहिती नसेल, आय नो, पण तू गुगल करून तुला पाहिजे ती माहिती मिळवू शकतोस. आणि ती माहिती मिळाल्यावर जरा विचार कर, 15 दिवसात तो लग्न आणि हनीमून कसं काय मॅनेज करेल? गप्पपणे 2 महिने सुट्टी दे त्याला. आणि त्या प्रीतला 1 वीक सुट्टी हवी म्हणून तो तुझ्याकडे आलेला, तर त्याला पण 2 दिवसाच्या सुट्टीची परमिशन देऊन कळवलंस तू. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. त्याच्या वडिलांचं ऑपरेशन आहे रे लेका, त्याला पण 1 वीक सुट्टी देऊन टाक. आणि ऑफिस टाइम नंतर तू कोणालाही कामाला लावणार नाहीस. ती लोक घरी जाऊन पण ऑफिसचं काम करत असतात. ती उन्नती, परत तो विकी, त्यानंतर तो जोशी, त्यांना तर लहान बेबी आहेत यार. तू त्यांना काम देऊन त्यांना त्यांच्या मुलासोबत असं वागायला फोर्स करतोयस, जसं आपले आई पप्पा आपल्यासोबत वागत आले. कामाच्या गडबडीत आपण आहोत हेच ते विसरलेले. तसंही लोक पण करतात यार. म्हणजे तूच विचार कर ना, घरी जाऊन पण ती लोक तुझे काम करत बसले, मग त्या लोकांना त्यांच्या स्वीट स्वीट अशा बच्चू लोकांना वेळ देता येणार आहे का? साईराजने विचारलं. मला सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. ही माझी कंपनी नाही.
मी सुद्धा कोणाच्या तरी अंडर काम करतो आणि मला माझ्या बॉसला उत्तर द्यावं लागतं. इतरांबद्दल आणि इतरांच्या घरच्यांबद्दल एवढी काळजी आहे, तेवढीच काळजी स्वतःबद्दल आणि स्वतःच्या घरच्यांबद्दल का नाही? श्रीने असं बोलताच साईराज गाल फुगवतच त्याच्याकडे पाहू लागला. लिफ्ट तळमजला गाठेपर्यंत श्री साईराजची कान उघडणी करत होता. लिफ्ट तळमजला गाठते तरी साईराज लिफ्ट बाहेर पडायचं काही नाम घेत नव्हतं. आता चल इथून. श्रीने त्याच्या हाताला धरत त्याला ओढतच स्वतःसोबत बाहेर आणलं. ऑफिस बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये श्री चावून बसला. घर येईपर्यंत श्री आपल्याला लेक्चर देत बसेल असा विचार करून साईराज त्याच्यासोबत त्याच्या कारमध्ये जाऊन बसतच नव्हता. साई, उगाच इश्यू नको करूस, कम इन साइड. श्री आतूनच ओरडला. बॉस ऑफिस बाहेर पडलाय हे बघून निनाद सुद्धा मैथिलीला भेटायला निघतो. निनादला ऑफिस बाहेर पडताना बघून साईराजच्या ओठांवर गोड हसू येत. डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं त्याच्या. हे नीन. श्रीच्या कारचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवत साईराज निनादला आवाज देत त्याला स्वतःजवळ बोलवतो. साई, व्हॉट्स रॉंग विथ यू? श्री कारमध्ये बसूनच त्याला ओरडतो. एका जरा 2 मिनिटं शांती घेतो का? साईराजने श्रीला म्हटलं. काय झालं? निनाद साईजवळ आला. एक नजर श्रीवर तर एक नजर साईराजवर फिरवतच त्याने विचारलं. तू आज पार्टी देणार बोललेलास ना? चल मग. ए श्री, तू हो पुढे. आज नीन मला पार्टी देतो. साईराज कारमध्ये बसलेल्या श्रीला म्हणाला. निनाद मात्र त्याच्या अशा बोलण्याने गोंधळून गेला. मी आज पार्टी देणार असं बोललेलो का? निनादने भोळा चेहरा करतच साईराजला विचारलं. दुपारी लंच टाइमला तर बोललास, आता कळटी नाही मारायची या? साईराज निनादच्या गळ्यात हात टाकतच म्हणाला. साईराज पुढे स्वतःचं डोकं कुठेतरी आपटून घ्यावं असं काहीसं श्रीचं झालं होतं. ड्रायव्हर, गाडी घरी घे. रागातच कारचा दरवाजा लावून घेत साईराजवर रागभरी नजर फिरवतच श्री म्हणाला. मी खरंच आज पार्टी द्यायचं तुला बोललेलो का? श्रीची गाडी तिथून निघून जाताच निनादने त्याला विचारले. ते श्री सोबत घरी जायला मला बोर झालेलं रे लेका. बट आता तू सारखा सारखा एकच प्रश्न करतोस म्हटलं तर आजच पार्टी करूयात. साईराज म्हणाला. माझी फियन्सी येते रे मला भेटायला. आपण उद्या ऑफिस सुटल्यावर तू बोलशील त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात. आता बाय. असं बोलत निनाद तिथून जाऊ लागतो. उद्या मी नाही रे इथे, मी इथूनच चाललो पुण्याला. साईराजने असं बोलताच निनादचे पाय जागीच थांबतात. का? निनादने थोडं गंभीर होतच त्याला विचारलं. असंच रे. जबरदस्तीचं हसू ओठांवर आणतच तो म्हणाला. काही झालंय का? निनादने विचारलं. सगळंच होऊन गेलंय, मग बाकी काय राहतंय? तू तुझी डेट एन्जॉय कर. मैं तो चला इधर से. बाय. साईराज म्हणाला. ए हॅलो, वेट. निनादने त्याला अडवलं. काय झालं? साईराजने विचारलं. अचानक पुण्याला जायला तुला काय झालं ते सांग, त्याशिवाय मी तुला इथून सोडणार नाही. निनादने म्हटलं. माझी स्टोरी खूप मोठी आहे रे लेका, आणि मी कितीही पुण्याला जायचं ठरवलं तरी श्री मला जाऊ देईल का? इतक्या लवकर आणि सहज पुण्याला जायचं माझ्या नशिबात नाहीच. साईराज चेहरा पाडतच म्हणाला. त्याचं बोलणं निनादच्या डोक्यावरून जात होत. एवढा कन्फ्यूज नको होस, तिथे बघ. साईराज प्रवेशद्वाराबाहेर आपली नजर टाकतच म्हणाला. श्री कारमधून बाहेर पडत पुन्हा साईराजच्या दिशेने येत होता. इथे मैथिलीचा फोन निनादला येत असतो. म्हणजे तू आज पुण्याला नाही जातेस तर? निनादने विचारलं. आता तसंच समज. तोंड पाडतच साईराज म्हणाला. मग उद्या भेटूयात, माझे फियन्सी आलीये इथे. बाय. निनाद पळ काढतच म्हणाला. बाय. तू? साईराज छोटस तोंड करतच निनादला बाय करू लागला. मैथिली आलेले का इथे? श्रीने साईराज जवळ येतच विचारले. मैथू? साईराजने विचारले. अरे मी तिला एका कॅब मधून बाहेर पडताना बघितलं आणि या गेट मधूनच ती आत गेली असावी असं मला वाटतं. अचानक तो ट्रक समोरून गेला, त्यामुळे ती कुठे गेली ते कळलंच नाही.
श्री असं बोलतात साईराज ऑफिसमधील सर्व परिसरावर स्वतःची नजर फिरवतो. एकदा बाहेर बघूयात असं बोलत श्री गेट बाहेर पडतो. पण बाहेर मैथिली त्याला दिसत नाही. मी पुण्याला जाऊ नये म्हणून तू फसवतोयस ना मला? साईराजने त्याला विचारलं. मला माहितीच होतं तू असं बोलणार, म्हणून मी कारमधूनच तिचा फोटो काढला. एवढ्या लांबून फोटो नीट आला नसेल, पण तरीही बघ तुझीच मैथू आहे का? श्रीने स्वतःचा मोबाईल साईराजच्या हातात दिला. साईराज मोबाईल मधील फोटो अगदी झूम करून बघू लागतो. ती मैथिलीच आहे याची खात्री होताच डोळे मोठे करत तो श्रीकडे बघतो. आजूबाजूला नजर फिरवत तो पुन्हा तिला शोधू लागतो. तोच पलीकडच्या रस्त्यात उभ्या असलेल्या निनादकडे साईचं लक्ष जातं. मैथिली भेटेल साईराजला? काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.